गेली 50 वर्ष आपल्या गावामध्ये हा उत्सव संपन्न होत आहे आणि सुरू असलेलं आपलं 51 वर्षे म्हणजे आपली 4 तप पूर्ण झालेली आणि 5व्या तपपूर्तीच्या दिशेने आपली वाटचाल चालू झाली आहे आणि 51 वर्ष सुरू असताना 51 वर्षातील आजच्या 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ वडगाव पीर यांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेले आहे आणि मी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महावीर जगद्गुरूने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंताने त्यांना कुठल्या स्थितीला नेऊन ठेवलं याचा अनुवाद करणारा हा अभंग आहे का चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला या ठिकाणी म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे तर ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सौजन्य दिले अजून त्याच्यापेक्षा गावठी भाषेत सांगायचं म्हणलं तर ज्यांनी मला आज वटीत घेतलंय कारण बाळासाहेबांना उचलायला येड्या गावायचं काम नाही त्याला वाघाचं कळेल लागतं आणि ज्यांनी मला आज वटीत घेतलंय ते आपल्या आंबेगाव तालुक्याचं भूषण एक प्रसिद्ध उद्योगपती उद्योजक म्हणायचं ज्यांनी गरिबीतनं यशाच्या उंच शिखराच्या दिशेने वाटचाल केलेली आहे हात आबाळा टेकायला लागल्या त्यांचं पण पाय अजून जेमणे होत आणि आमच्या टीमवरती मनापासून प्रेम करणारे संविज्ञ गावचे माजी सरपंच आदरणीय वंदनीय श्री वसंतराव गहिनाजी पडवळ यांनी आज मला वटीत घेतलेलं आहे वसंतरावला विनंती आहे फक्त जाताना माझी नीटनेटकी वटी ऐका गेली 50 वर्ष आपण हा सोहळा संपन्न करतोय बरोबर 50 वर्ष आपल्यात बदल काय झाला सप्ताह करतोय ना आपण 50 वर्षे बरीच जण ह्याच्यात असताना पहिल्यापासून आपल्यात बदल काय झाला सप्ताह कशासाठी घ्यायचा असतो माणसाच्या आयुष्यात परिवर्तन करण्यासाठी घ्यायचा असतो ना परिवर्तन करण्यासाठी घ्यायचा असतो ना आपलं परिवर्तन झालं काय 48 वर्ष दरवर्षी 3 वर्ष आपण देवदेवाला सोडून पीर साहेबांना मारुतीला याला 48 वर्ष प्रत्येक वर्षीची 8 कीर्तनकार बरोबर आहे का कधी असतात 10 म्हणजे 48 वर्षाची किती झाली 480 कीर्तनकार अजून तुम्ही इकडं कुणाच्या वास्तुकेला गेला कुणाच्या वैश्रादाला गेला कुठल्या कार्यक्रमाला पाहुण्याच्या तिकडे गेला तिकडं अशी 20 कीर्तन ऐकली असताना बाहेर जाऊन आपल्या गावातले सोडून म्हणजे आतापर्यंत 500 कीर्तन तुम्ही ऐकल्यात किती 500 बरोबर आहे म्हणजे 500 कीर्तनकार येऊन तुमच्या पुढे गेल्या तुम्हाला सांगून तरी त्यांच्याच्याने तुमच्यात बदल झालेला नाही त्यामुळे माझ्याच्याने काय बदल होईल का नाही जाऊ बघ घरी कुशाल नाही माहिती करायचंय कशासाठी परिवर्तन घडलं पाहिजे ध्यानात असू द्या नाही तर काही उपयोग नाही 50 वर्ष किती मोठं केलं आणि तुम्ही आता 5व्या तपपूर्तीच्या दिशेने वाटचाल करताय काही फरक पडणार नाही बदल झाला पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये आणि भगवंतांनी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये 84 लक्ष जीवांची निर्मिती केली किती 84 तुम्ही बोला बरं का आतापर्यंत 4 कीर्तन 5 कीर्तन झालेले आहेत ना त्यात काय आमच्या भगिनींची झालेली आहेत संतांच्या लेकींची झालेली आहेत पण बाल कीर्तन करायचे ती आली आणि तुमच्यावर मग बोलले असाल कारण तुमच्या वयाचा अंदाज घेऊन त्या माझ्या बहिणीने तुमचा मान राखला असेल पण मी काय तुमचा मान राखा इथं आलेलो नाही माझी पोरगी तुमच्या गावात यायची नाही तुमची माझ्या गावात करायची नाही त्यामुळे मी विचारून ते नीट सांगायचं मी कडक बोलणार आहे तुमचं गाव परत म्हणून ह्याला बोलू नका असंच म्हणणार जाताना तुम्ही ध्यानात असले कारण मला काय मागायचंय बदल करणं ह्याच्यासाठी उभा आहे ऐका भगवंताने सृष्टी निर्माण केली 84 लक्ष जीवांची निर्मिती केली त्यामुळे 83,99,999 अशा आहेत ते देवाला जाणतही नाहीत देवाला मानतही नाहीत त्यांना चांगलं कळत नाही
त्यांना वाईट कळत नाही, त्यांना पाप कळत नाही, त्यांना पुण्य कळत नाही, त्यांना सुख कळत नाही, त्यांना दुःख सुद्धा कळत नाही. पण भगवंताने एक योनी अशी तयार केली ती म्हणजे तुमची माझी मानवीय. तुम्हाला कीर्तन करत मी थोबारीत मारून घेऊ माझ्या. तुम्हाला टेन्शन कशाचं मला सांगता का एवढं? लय जे बेकार तोंड केलं तो मला बघू वाटलं तुमच्या तोंडाकडे इतकी बेकार. अशी बघ फ्रेश बसा फ्रेश. आपल्याला 9 वाजता तुम्हाला मोकळा करतो बरोबर. मी तुम्हाला ज्याचं टेन्शन आहे ना त्याला 9ला मोकळा करतो मी. सगळ्याला मिळेल काळजी करणार. पण माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. ऐका, मानवयोनी भगवंतानी तयार केली. माणसाला सगळंच कळतंय. चांगलं कळतंय, वाईट कळतंय, पाप कळतंय, पुण्य कळतंय, सुख कळतंय, दुःख कळतंय, सगळंच कळतंय. का कळत असेल? कारण भगवंतानी ह्या योनीला आणि आपल्याला 4 गोष्टी समान दिलेल्या आहेत. त्यांना आहार दिलाय, आपल्याला आहार दिलाय. त्यांना निद्रा दिली, आपल्याला निद्रा दिली. त्यांना भय दिलंय, आपल्याला भय दिलंय. त्यांना मैथून दिलंय, आपल्याला मैथून दिलंय. 4 गोष्टी समान दिल्या. पण माणसाला ह्यांच्यापेक्षा एक गोष्ट जास्त दिली ती म्हणजे ज्ञान. आम्ही काय ज्ञान नाही न जाणीती. त्यांना काहीच कळत, कारण त्यांच्या आयुष्यात संवेदना ठेवलीच नाही. बरं ह्याला कारणीभूत कोण आहे? कारण कोण आहे? कारण ह्या ज्या योनी आहेत, सरपटणारी योनी, जलचर योनी, पक्षी योनी, पशु योनी, वृक्ष योनी, पक्षी योनी, ह्या कोण होत्या पहिल्या माहिती का तुम्हाला? ह्या कोण होत्या माहिती का? भगवंत माझा इतका दयाळू, कनवाळू, कृपाळू, त्यांना सुद्धा हा कोणाला न मिळाला, ज्या देहाची स्वर्गातले देव सुद्धा अपेक्षा करतात त्यांना सुद्धा मिळत नाही, तो मानव नरदेह त्यांना सुद्धा दिला होता. पण त्या अवलादी मानव नरदेह दिल्यानंतर त्या अवलादी कधीच माणसासारख्या वागल्या नाहीत. त्या अवलादीने सगळं आयुष्य आपलं फक्त प्रपंचात खर्च केलं. त्या अवलादींनी सगळं प्रपंचात खर्च केलं. बघता बघता आयुष्य संपून गेलं. हा देह सोडावा लागला आणि ते तिथं खेटपट पडलेले ध्यानात असू द्या. आता पश्चातापाशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही. काय करू शकत्या? काहीच करू शकत नाही. आणि ह्यातनं सुटका जवळ नाही. आता एकदा पेपर दिला, हे बाळांनो, एकदा पेपर दिला आणि एखादा प्रश्नाचं उत्तर लिहायचं राहिलं आणि पेपर जमा केला, तुमची इच्छा झाली मला आता येतंय, मला द्यायचंय, देता येईल. पण ती परीक्षा कधी? नाही तर मला फाशी तरी द्या तुमच्या गावात आणलंय तर. पेपर कधी परत पुढच्या, असं बोलत राहा. आता गावाला पुढच्या वर्षी तसं हातात किती तो गुंतून पडल्या म्हणजे त्याला किती फिरायचंय? एक एक योनी कोटी कोटी फेरा. आलं का ध्यानात? एक एक योनी कोटी कोटी फेरा. आणि आपण आता हा मानव जर हे मिळाला आपल्याला, तो तुमच्या मागच्या पूर्वजन्मीचं पाप आणि पुण्य तपासलं गेलं. त्यांची कळलं की याचं समान झाले पापाची आणि पुण्याची बेरीज. हा 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला मिळालाय, तो असाच मिळत नाही. पापा पुण्य
तुमची पाप पुण्याची माझ्या सहित मी तुमचाच भक्त म्हणतो, पण मी पण त्याच्यात आहे. आपली पाप पुण्याची वजाबाकी बेरीज तपासली गेली, समान प्रमाणात भरली, म्हणून हा न मिळणारा अनमोल मानव नरदेह आपल्याला मिळाला. पण आपण काय केलं? हानी करून घेतली, हानी करून घेतली. काय लागलं? आठवा आपापलं वय आठवा. तिथं बसल्यात ना 70 वर्षाची शेंदळ झाली. शेंदळ कळतं? शेंदळ कळतं? शेंदळ. आता ही तुकोबाराने अभंगात घेतले म्हणजे शेंदळ असणार आहे. शेंदळ ह्याला शेंदळ म्हटले त्यांनी. पण आपल्या व्यावहारिक जीवनात शेंदळ आहे ना, कसं वांग्यासारखं असतं ना, मला काय माहिती, बारीक असतं, बरोबर? शेंदळ. शेंदळ ऐका, मी तुम्हाला तुकोबाला म्हणतात ना, मी म्हणत नाही, माझा काही संबंध नाही. तुकोबाला तुम्ही बघून घ्या, ह्याला शेंदळ म्हणले. आपण हानी करून घेतली. पण आता आठवून बघा आपलं आयुष्य मागचं सर्वांचं. भगवंता, अरे कुणाला न मिळणारा मानव नरदेह दिला मला, पण तुला आवडेल असं आणि माझ्या जीवनाचा उद्धार होईल असं माझ्या हाताला लागलं. काय काय आठवा. आठवा की आठवा की बेकारी करे ना, नाही तर आहे. तुम्हाला माहिती चांगलं म्हणजे ऐका, काय लागलं हाताला सांगायला. आणि तुम्हाला असं वाटत असेल की जन्म झाला तिथं माझ्या जन्माची सुरुवात झाली आणि मृत्यूनंतर तिथं थांबणार आहे, अजिबात नाही. आपण लय भोगले, हे मिळवण्यासाठी लय फिरत फिरत आपला जन्म झालेला आहे. कुठून आलो माहिती का आपण? दुरुनी आलो मी गा, आणि 84 लक्षात योनीचा फेरा चुकवण्याची एवढी संधी ध्यानात असू द्या. परत नाही. एकदा पेपर दिला म्हणजे हे सुटलं की परत म्हणायचं नाही माझ्याकडून चूक झाली, मी असं वागायला पाहिजे होतं. त्याने परत एवढा फेरा फिरवायचा. बहुधा देवता फेरा
असल्या नशिबान आहात एवढी संधी हे चुकवण्याची ध्यानात असू द्या. आणि तुम्ही जी खर्च करताय ना आयुष्य बोगस चालले बोगस. संसार करताय ना सगळेजण करताय ना. ज्यांच्यासाठी करताय ती तरी आपली का आहेत का. आयुष्य खर्च केलं ना. आणि तुम्ही किती खर्च करत आयुष्यात तुमच्या धमकाईना संसार करायची किती करा. तुमचे हेच उदाहरण देतो. बैल माहितीये का तुम्हाला. बैल रेसला पळते ती आहे ना माहिती. ऐका बैल जोपर्यंत शर्यतीला पळतोय ना बैल जोपर्यंत शर्यतीला पळतोय ना त्याला रोज न चुकता 8 वाजता खुराक मिळतो. किती वाजता टायमिंग ध्यानात ठेवा. किती वाजता 8 वाजता न चुकता. ऐका रोज त्याचा मालक त्याला साबण लावून आंघोळ घालतोय. कुणाला बैलाला. रोज त्याचा मालक त्याच्या पाठणून हात फिरवतोय. कुणाच्या बैलाच्या. त्याने खाली बसायला मॅट आहे मॅट. वर छत आहे कुणाला बैलाला. आणि न चुकता रोज 8 वाजता खुराक आहे. पण तोच बैल एकदा रेसला पळायचा बंद होऊ द्या 11 वाजल्या तरी बैलाला चिया मिळत नाही. 11 सॉरी खुराक मला म्हणायचं कुणाला. त्यामुळे नवी जी बैल आता रेसला पाहिजेत ना नवी जी आता जे पाहिजेत ना त्यांनी एक आठवायचं जुन्या बैलांच्याकडे बघून. मी बैलांचं सांगतोय. जुन्या बैलांच्याकडे बघून एक ध्यानात ठेवायचं आपण तरी कधीतरी गुलाल घेऊन येतो. म्हणतात कधीतरी गुलाल घेऊन येतो. हे रोज आणत होते रोज. ह्यांची अशी अवस्था आपली का होणार नाही. बैलांना सांगतोय बैलांना काही नाही. ही जे करताना सगळा बोगस कार्यक्रम चालला आपला. ही फक्त ही आहे तोपर्यंत उपयोगी येणार आहे. तिथनं पुढच्या प्रवासाची काय तजवीज करून ठेवली तुम्ही. मृत्यूनंतर तुम्ही सुटला ह्याचा भान विसरून जा तुम्ही. मृत्यूनंतर नवा प्रवास चालू. जशी आपली घातली ना आपण त्या म्हणजे संसारात आपला वेळ घालवला ना त्या पद्धतीने निर्णय होत. त्यामुळे सुटका नाही. नवा प्रवास चालू देण्यात असू द्या. मग प्रामाणिकपणे सांगा कशासाठी तुम्ही लग्न केलं. बायको कशासाठी केलं. बायका आहेत का तुम्हाला आहेत का. कशासाठी केली बायको सांगता. बोला की सुख मिळावं म्हणून ना. दिलंय का तिने सुख दिलंय का. तुम्ही ऐकून तुम्हाला सांग. ज्याला संसारात 100% चांगली बायको मिळाली 99% म्हणत नाही. 99% आली हातवर पण करायचा नाही. ज्याला खरंच 100% चांगली बायको मिळाली ना त्याने हातवर करा. त्याचा हित लगेच सत्कार करू. लय हराम द्या. किती असलं एक जणाला मिळेल. एक तुम्ही 2 3 वा म्हटलं पाहिजे. तिघाला ना आता तिघाला इथल्या पीर साहेबांची शपथ आहे म्हणा 100% बायको मला चांगली मिळाली. तिला मी अजून तुझ्या आईला म्हणून सुद्धा शिवी दिली नाही. खोटं बोलला तर खलासाला जागा तिघाचा हात खाली गेले मारण्यापेक्षा. हो का हसवणं माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे तुम्हाला माहिती. हसवणं लय पण सतत हसवत राहिलो तर तुमच्यात बदल केले होणार होऊ शकत नाही. आता खरं प्रामाणिक या लय प्रामाणिक असतात शेठ खरंच लय प्रामाणिक असतात. आता बघा घ्या हात वर किती वाटत खरंच प्रामाणिकपणे जिला आपल्या संसार सगळ्या जिला आपल्या संसारामध्ये 100% चांगला नवरा मिळालाय. 99% वालीने हात वर करू नका. जिला खरंच 100% चांगला नवरा मिळालाय तिने हात वर करा. तिला हित सत्कार करू. 2 4 6 8 जणीला बरोबर आहे. आता तुम्हाला सुद्धा पीर साहेबाची शपथ आहे. जी बायको आजपर्यंत
आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमाग त्याला इकरी शब्दात बोलली नाही, तिने हात वर त्याच्या माग ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे, ह्यो आईचंच ऐकतो, बहिणीच ऐकतो, आणि मी सांगाय की ह्याच्या कानाची रोकं बांधली त्यात खोटं बोलला तर अटॅक येऊन मारचा. अजून तुमचे हितच आहेत का? आहेत ना हितच. मग तुम्ही हात वर केला, ह्यांचं काय दुखत होतं हात वर करायला? आता हित भांडणं काढ नका घरी गेल्यावर, घरी गेल्यावर कारण इकडून माना उचलून बघते ती आपली वर केलाय. करूच शकत नाही. ऐका, कुठं खर्च केला आपलं आयुष्य? चला, तुम्हाला परमार्थ आवडत नाही हे मला पण माने, नाही आवडत ना, नाही आवडत. किती संसार करण्याची धमक आहे तुमच्यात, किती धमक आहे. 100 तोळं कमवा, किती 200 करा, चला 200. असं वसंतराव पुढे जायचं शेठजी, एवढं तरी असतात 500. ऐका, पण नुसतं कमवत ना, दिलदार पण आहे त्यांच्याकडे. ऐका, 500 किती टाळ्या वाजू नका. ऐका, किती कमवा, तुम्ही माझ्या कीर्तनने बदल होणार नाही. तुम्ही संसार करणारच आहे का? जाताना डिझेल घेऊन जाणार नाही 5 लिटर, घराला उठून पेटवून देणार आहे का? पेटवून देणार. 500 तोळं कमवा. कुणासाठी? ह्यांच्यासाठी. आणि तुम्हाला फक्त अर्ध्या टोळ्याची अंगठी करा. किती? अर्ध्या टोळ्याची. तुम्ही मला जाग्यावर गर्दी जमल, अख्खी गर्दी जमल. ते एवढ्या गर्दीत जी 500 तोळं कमवून कपाटात ठेवलंय ना, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसणार, कोणाचं, सगळ्याचं लक्ष असणार. अर्धा तोळा वरबुडून घेतात, वरबुडून. मग काय आयुष्यात बदल केला आपण? ह्या खात्याला काय लागणार नाही, कारण संसार तुम्हीच करत नाही, तो आपल्या बापाने सुद्धा केलाय, आपल्या आजाने पण केलाय, आणि पंजानी पण केलाय. त्यांच्या हाताला जर काही ह्याच्यातलं लागलं नसेल, आपल्या हाताला लागूच शकत नाही. आपल्याला बदल करायचा ध्यानात असू द्या. ह्यातलं कुणाच्या हाताला लागलेलं नाही, पण संसार सोडायचा नाही. नाहीतर तुम्ही खरंच इथनं जाताना पोषपत्र ठेवता की माझ्या वीर सोडू नका. सोडता बिचार गंभीर दिसायला लागलाय तुम्ही. सोडायचा नाही संसार. ऐका, बदल करायचा आहे आपल्याला. काय बदल होतो ऐका. जर तुम्ही गरीब आई बापाच्या पोटी जन्म घेतला, गरीब घरात जन्म घेतला, तुमचं काय पाप आहे? अहो पाप आहे का? गुन्हा आहे का तुमचा? काय गरीब म्हणून जन्माला आला, तुमचा काय गुन्हा नाही. पण गरीब म्हणून जर मेला ना, ती मात्र तुमचा गुन्हा आहे बरं का. काय केलं? जन्माला सारखं जीवन झालं ना, आला जन्माला गेला. कुणीतरी आपल्यासाठी लढाव, कुणी सगळी एकाने तरी. मग गरीब म्हणून मिळालं तर तुमचा गुन्हा द्या. मग बदल करायचा आहे आपल्याला. माणूस म्हणून जन्माला आला ना, माणूस म्हणून मारायचं नाही. अरे मग मारायचं काय? हो, माणसात सुद्धा बदल करता येतं, परिवर्तन होतं. काय परिवर्तन होतं ऐका. माणसाचा माळकरी होता येतो. माळकरी होता येतो. नुसतं माळकरी नाही, संत होता येतं. नुसतं संत नाही, देव सुद्धा होता येतो. या नरदेहाचा आधार घेऊन काय होता येत नाही. मनुष्य देहाय सानिध्य, मनुष्य देहाय सानिध्य, मनुष्य देहाय सानिध्य, मनुष्य देहाय सानिध्य.
ध्यानात असू द्या, त्याच्यात मिळल्याशिवाय आपल्याला सुख नाही. त्याच्यात मिळल्याशिवाय हे विश्वच त्यांनी तयार केलंय आणि तो काय करू शकत नाही. काही करू शकतो ध्यानात असू द्या काही, कारण आपण त्याच्या सत्तेशिवाय जगू शकत नाही. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले, तैसे मी जगधारिले सभाय अभ्यंतरी, म्या बोलविल्या वेदुबरे, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणहाने, जे जगती चालिता तुझी तिथं जाऊन गेल्याशिवाय सुटका नाही, म्हणून त्याला शरण जायचं. देव कुठे? देव कुठे? बघितला देव? देव कुठे? देवालयात कुठे? अहो तुमच्या हृदयात आहे ना देव. एवढंच नाही, अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, देवा देवा तुम्ही कुठे आहात? तेव्हा भगवंताने अर्जुनाला सांगितलं, तैसा हृदयाने मध्ये मी राहू, हस्त सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे. मग जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, दिसत का नाही? अनुभूती काय येत नाही? जमणे आहे का तुम्हाला? वावर आहे का? वावर, शेत, शेत, रान आहे का? इकली. मग कधी सांगायचं मला राम कुठला की बा? रान आहे ना, त्याच्यात बोर आहे का? बोर, बोर घेतलाय का? घेतलंय. की बोर घेताना तुम्ही अंदाजे घेतला का पानाडी बोलावला होता? हा, पानाडी. सातबारा कोणाच्या नावाचा आहे? तुमच्या. जमीन तुमची, मालक तुम्ही. मग तुम्ही काय घेतलं नाही? पानाडी का बोलावला होता? कारण पाहणाऱ्याला कळतं त्याच्यात पाणी आहे, बरोबर आहे. तसं जरी शरीर तुमचं असलं, शरीर तुमचं असलं, त्याच्यात देव आहे. तुमचं शरीर असून तो दिसत नाही, कारण तुमच्या आयुष्यामध्ये पाहणारा रूपी संतच तुमच्या आयुष्यात आले नाहीत. संत आतला देव दाखवतात. तुमच्या हृदयातला देव बघायचा असेल, संत लागतात ध्यानात. मग आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, तो दिसत का नाही? तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, सगळ्यांना. तो
तूप कशात आहे? कपाटात. मग तूप कशात आहे? अहो तूप कशात आहे? तूप खरंच करायला ठरवलंय का मला तुम्ही? मग सांगा ना पट. मी आराडतोय मोठ्याने. बरं मी इथं आटे घेऊन बोंबलून तुम्ही काय वाढवून देणार आहे का माझ्या आचाला? तुम्ही म्हणा चला. दूध कशात आहे? ह्या तूप कशात आहे? दुधात आहे. बरोबर आहे. आता तुमच्यामुळं 5 लिटरचं मी बघून ठेवलं. काय म्हणते तिला? बघून ठेवलं, त्याच्यात दूध ओतलं आणि तुम्हाला म्हणलं याचं तूप दाखवता येईल? दाखवता येणार नाही. मग त्याच्यात नाही का? आहे ना? का दाखवता येत नाही? ती जर बघायचं असेल तर त्याचं तुम्हाला मंथन करावं लागेल. निघू शकत नाही तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. तो बघायचं म्हणलं तर त्याला काहीतरी मंथनाची प्रक्रिया झाली पाहिजे. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. वेळ आहे ना आपल्याकडं? कन्नवला बरोबर काटा कार्यक्रम करायचा आहे ना? ऐका, चालतंय ना? कारण मला आलेल्या आमच्या दोन्ही करांनी सांगितलं इथल्या वडगावच्या लोकांना बरोबर 9ला नाही जेवाय मिळाला त्यांचा हात असा थरथर कापतात आणि चक्रून भुंडून पडते ती. म्हणून विचारतोय नाही तर ऐका. एका 5 लिटरची बासुंदी एका आजीला करायची होती. हे असली आमची आजी. कशी नदी घातली बघा बघा. अहो बघा इकडे बघा. कपाळाला कुंकू बघा. एवढं एवढं कपाळ भरून कुंकू. म्हातार 100 वर्ष जागणार. आणि आपलं बघा. ऐका, असली म्हातारी होती आणि तिने काय केलं? दूध तापायला ठेवलं. कशासाठी? तिला बासुंदी करायची होती. आता दूध तापत तिने काय म्हणली, आता करायचं काय? मग टाइमपास म्हणून तिने काय केलं? हातावर घेतली मिसरी आणि सुरुवात केली. सर्व्हिस सुरुवात केली आणि जास्त झाला आणि दूध फुगून आलं वर. तशी म्हातारी गाला पाहिजे. आता काय करू? आता काय करू? आता काय करू? फुकावतो तोंडात मिसरी. तिच्या लक्षात आलं आपल्या घरात पळी चमच्या पळी चांगला लांब आळा दांडा आहे. ती पळत गेली. ती चमचा बघितला तर ती होता मिठाच्या भरणीत. तिने घेऊन आली आणि तिने ती चमच्याने दूध हलवलं. पळी येताना एकटी नाही आली, मीठ भरून घेऊन आली आणि ती दूध हलवलं. आता दूध शांत झालं. ऐका, दूध शांत झालं. त्या दुधाची बासुंदी होईल का? बासुंदी होईल का? बरं बासुंदी झाली असते ना. मग कशामुळे झाले नाही? त्याच्यात काय पडलं? मीठ पडलं. तसं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव आहे. पण ह्याच्यात 3 पडल्यात. ह्याच्यात 3 पडल्यात. ते कोणते? काम, क्रोध, लोभ. हे 3 आतमध्ये भरल्यामुळं आतला देव असलेली चालू होते आपल्याला. मग तुकोबराय सांगतात, त्याच्यासाठी दाखला देतात. मी जन्माला आलो तेव्हा माणूस होतो, तेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ सगळंच होतं. पण मी भगवंताला शरण गेलो आणि भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंतानी माझी अवस्था कशी केली ती ऐका. ते शेंदाळाचं उदाहरण दिलं. ताईने सांगितलं, बघितलं तुम्ही शेंदाळ. ते शेंदाळ ज्यावेळेस कच्चा असतं तेव्हा त्याचा रंग हिरवा असतो. फोडायला गेलं तर ते कठीण असतं आणि खायला गेलं तर ते कडू असतं. हे शेंदाळ आहे. हे शेंदळ आहे. कुणी म्हणायचं नाही मी पिकलोय, माझा 80 झाले आता पिकलोय. तू नाचला.
पिकला नाही. नाचणं वेगळं आणि पिकलं वेगळं. नाचणं आपण पिकला नाही. तुकोबऱ्यासारख्या भगवंताला शरण गेलं, काम क्रोध माझं घालवलं आणि त्या शेंदळासारखा माझ्या आयुष्यात बदल झाला. जिथं हिरवेपणा होता पिकल्यानंतर कसा झाला, त्याला पिवळा रंग आला, पिवळेपणा झाला. जिथं कठीणपणा होता कठीणपणा घालवला आणि तिथं मऊपणा आला. आणि जिथं खायला गेल्यानंतर कडूपणा होता कडूपणा घालवला आणि तो गोडपणा आला. माणूस म्हणून जन्माला आलो तुकोबराय सांगतात. भगवंताला शरण गेलो, माझ्यातले काम सर्व घालवलं आणि त्या शेंदळासारखी माझी अवस्था केली. ऐका, मग आपल्याला अनुभूती काय येत नाही. आपल्या आतमध्ये तीन बसलेले काम क्रोध लोभ आणि ते आपल्या देहातले वतनदार आहेत. 7-12 त्यांचं नाव आहे. ते सहजासहजी बाहेर निघत नाहीत. त्याच्यासाठी भगवंताचं नाम चिंतन करावं लागतं. त्यांना भगवंताला शरण जावं लागतं. आता कुठले तीन कुठं नाही पाहिजेत. ऐका, कुठले तीन कुठं नाही पाहिजेत. आपल्या देहामध्ये तीन नाही पाहिजेत. ऐका, आपल्या देहामध्ये तीन नाही पाहिजेत. देहाला तीन नाही पाहिजेत. बरोबर आहे. चित्तामध्ये तीन नाही पाहिजेत. घरामध्ये तीन नाही पाहिजेत. गावामध्ये तीन नाही पाहिजेत आणि देशामध्ये तीन नाही पाहिजे. आता कोणचे तीन कुठं नाही पाहिजेत. ऐका, देहामध्ये तीन नाही पाहिजेत. काम क्रोध लोभ हे देहामध्ये नाही पाहिजेत. देहाला तीन नाही पाहिजेत. ताप पाप दैन्य देहाला नाही पाहिजेत. चित्तामध्ये तीन नाही पाहिजेत. मन विक्षेप आवरण चित्तामध्ये नाही तीन नाही पाहिजेत. आता मी ही तिन्ही सांगणार नाही. का सांगणार नाही माहिती का, तुमची तोंड बघून मी सांगणार नाही. हाय हेच आकली बंद झाल्या तुमच्या. हे चिंतन सांगितलं नाही डोक्यावरी केस उभे राहायचे. त्यामुळे ही सांगत बसाय चिंतनाचा विषय. ऐका, कारण चिंतन सांगितलं तुम्ही काय म्हणणार आहे त्याला जमलं नाही. चिरच सांगतात तुमचं. ऐका, मग गावात घरात तीन नाही पाहिजेत. आपल्या घरात तीन नाही पाहिजेत. ऐका, घरात कोणते तीन नाही पाहिजेत. घरात पहिल्यांदा कोणाला आळस नाही पाहिजे. घरात आळस नाही पाहिजे. दुसरी गोष्ट घरात व्यसन नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट घरात भांडण नाही पाहिजे. गावात ती नाही पाहिजेत. गावात चोरी साडी आणि व्यभिचार गावात नाही पाहिजे. आणि देशात तीन नाही पाहिजेत. अनाचार अत्याचार आणि भ्रष्टाचार हे देशात तीन नाही पाहिजे. आता मी फक्त आपल्या घरातलंच सांगतो. घरात तीन नाही पाहिजेत. घरात पहिल्यांदा कुणाला व्यसन नाही पाहिजे. ज्याला व्यसन असेल कशाचं असू द्या, त्यांनी माझं कीर्तन झाल्या घरी जायचं आणि घरी जाऊन आपल्या भिंतीवर लिहून ठेवायचं, आमच्या घराला कीड लागलेली आहे. बिनधास्त लिहून ठेवायचं. आणि कीड अशी असती, वरनं लाकूड चांगलं दिसतं पण आतनं तिने सगळं पोकारलेलं असतं. त्यामुळं पोरगा व्यसन करत असेल तर वाईट मानून घ्यायचं नाही. त्यांनी काय व्यसन केलं, बापाने केलं म्हणून. जर बापाला असं वाटत असेल माझा पोरगा चांगला निघावा तर पहिल्यांदा बापाने आपली नीटनीटकी व्यवस्था करून ठेवली पाहिजे. जीवनशैली ठेवली पाहिजे. जी तुमच्या डोक्यात आहे ती माझ्या अजिबात डोक्यात नाही. मला जमत सुद्धा नाही, माहिती सुद्धा नाही शिवी कसली असते ती. इतका मी सरळ आहे. फक्त तिथनं पुढे बिघाडते सगळं. ऐका, व्यसन नाही पाहिजे. वसंतरावला व्यसन नसल्यामुळं कुठे गेला माणूस. ड्रायव्हर लहानपणी त्यांचं ड्रायव्हिंग दुसऱ्याच्या गाडीवर करण्यात गेलं. ऐका, दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर हातात घ्यायला हा माणूस. व्यसन नसल्यामुळं दिशा मिळाली. आज वेगळ्या उंचीवर जाऊन पोचला. व्यसन माणसाला आयुष्यात उठवतं. व्यसनात पुन्हा तीन व्यसन नाही पाहिजेत. व्यसनात तीन व्यसन नाही पाहिजेत. पहिली गोष्ट घरामध्ये कुणाला सुद्धा दारूचं व्यसन नाही पाहिजे. दारूचं, कारण दारूमुळं भगवान श्रीकृष्णाची 56 कोटी यादव मायक नावाची दारू पिली, खराब झाली. एक राहिलं ना औषधाला, एक कोणता तरी यादव राहिला.
त्याच्यामुळे हे उद्योग अजून टिकून आहे. हा ती तिकडच आहे. आपल्या इथं मंत्र असेल ना, घेतलं नाही ना अंगावर चाल ती छावात कशी आली सगळी अंगावर. आमचा काय समज होता ना, आमचा झालं ते झालं. आता कशाला अंगावर ऐका. दारूचं व्यसन नाही पाहिजे. दुसरी गोष्ट जुगारीचं व्यसन नाही पाहिजे. जुगारीमुळे ऐका, जुगारीमुळे नल आणि दमयंती वैभव संपन्न राजा नल राजा वैभव संपन्न. पण कली घुसला, कलीचं राहण्याचं ठिकाण आहे ना जुगार. कली घुसला, राज्य गेलं, संपत्ती गेली, नोकर चाकर सगळं गेलं आणि एका वस्त्रावर दोघांना राहण्याची वेळ आली. इतकं जुगार वाईट आहे. अजून उदाहरण देतो. सिंहासारखे 5 होते, सिंहासारखे 5, सिंहासारखे 100 नाशील बोळाकडे पळत होती. एक जो काळ भेट होता, काळ उभा राहत नव्हता 5 जणांच्या पुढं. पण आयुष्यात सगळी गोष्ट करत असताना भगवान श्रीकृष्णाला विचारून केली. एकच गोष्ट आयुष्यात त्याला न विचारता केली, जुगार खेळायला बसली. ती पण मला दाखवतो तुम्हाला काय असत. ऐका, सिंहासारखे 5 होते, 5, पण जुगार खेळायला बसले. राज्य गेलं, संपत्ती गेली, नोकर चाकर सगळं गेलं. कारण फासती जरा संदाच्या हारापासून बनवलेलं फास होतं. टाकला की उलटा, टाकला की उलटा राहिलं. स्वतः पणाला लावलं, स्वतः हरले, गुलाम झाले, दुर्योधनाचे गुलाम झाले. ती म्हणजे आता राहिलंच नाही काय नाव आहे. ती फास टाकाय त्याचा मामा होता पाहिजे. त्यांनी पण मांडला. ऐका, अरे अजून एक वस्तू राहिली तुमच्याकडे, अजून एक. ती वस्तू पणाला लावली. अख्खं राज्य होतं तेवढं मिळेल, फक्त तेवढी वस्तू पणाला लावा. म्हणजे काय राहील. आणि तुमची बायकोला जुगार इतका वाईट आहे. बायको पणाला लावली. बायको भीम आरडत होता, धर्मे दादा तू काय डोक्यावर पडलाय का? ऐकी आता सगळं घालावं ना, तुला ठोका टाकू पण नका. भीम म्हणला, तुला ठोका टाकू, ऐक तुझा आम्ही ऐकतोय बारका भाऊ म्हणून तू काय पण करायला लागला. नियम आहे तो. धर्मराजा खोटं बोलत नव्हता, धर्माने वागणारा. नियम आहे. लावली बायको पणाला. ऐका, पणाला लावली, फासा टाकला, उलटा पडला. बायको पणाला लावली, हारले. आणि ती इतकी नाराज होती ती दुर्योधन त्या अवलादी कमरावर. त्यांना कळलं सुद्धा नाही आपली स्वतःची भाऊच आहे. ह्या हस्तिनापूरची सून आहे. ऐका, सांगितलं दुःशासनाला जा, आणि ती दाशी तिला ओढून आण केसाला धरून आणि हिथं वस्त्रहरण करा तिचं. द्रौपदी अंजी ओळख त्या दुःशासनाने नालायकाने. ती सगळ्याकडे आशेने बघत होती. कोण महारथी होते, रथी होते, भीष्म होते, कृपाचार्य, द्रोणाचार्य सर्व होते. सगळ्यांकडे हात जोडून बघत होती, कोणतरी मला मदत येईल. त्यांनी मदत केली नाही. शिवासारखे 5 माझे पतीत म्हणली. मनात आणलं तर एका मिनिटात, एका क्षणात ह्याचा नाही नाटकात त्याला असं 5 पती. ऐका, जुगार इतका वाईट आहे. वस्त्र फेडत असताना या 5 नवऱ्यांनी खाली माना घातल्या होत्या. जुगार माणसाला कुठं नेऊन ठेवतो. 5 जणांनी खाली माना घातल्या होत्या. ऐका, नाईलाज झाला, नाईलाज. इतका जुगार वाईट आहे. त्यामुळे जुगार खेळू नका. खेळतात का जुगार? वाटोळ करायचे का? तुम्ही खेळत नाही. आता ऑनलाईन जुगार आले. ऑनलाईन रमी. कार्ट्यांच्या हातात मोबाईल देऊ नका. आयांनो थोडे किरकिर हात दे मोबाईल दर. आई लागलं बघ पैसे. कार्यक्रमच होईल खलास होता, खलास. जुगारीचं व्यसन नाही पाहिजे, दारूचं व्यसन नाही पाहिजे, शिकारीचं व्यसन नाही पाहिजे. शिकारीमुळे 3 गेले. ऐका, रामाचा बाप दशरथ राजा कुणामुळे गेला? शिकारीला गेला, झाला खलास. पंडू राजा शिकारीला गेला, संपला विषय. राजा परीक्षित शिकारीला गेला, खलास. शिकारीचं व्यसन नाही पाहिजे. 3रं व्यसन, घरात भांडण नाही पाहिजे.
भांडण नाही पाहिजे. भांडण असतं का? भांडता का तुम्ही घरात? लय देव बाबा शांत बसले बाबा. भांडणाचा विषय नाही. घरात दोन स्त्री अशा आहेत, दोन स्त्री अशा आहेत, त्या उद्योग वाढवत्या त्या आणि आमच्या सगळ्याच्या डोक्याला ताप होतो. त्या कोण आहेत? दोन. बोला की सासू आणि सुना. काय काय मिळतं काय सांगा. तुम्ही उद्योग वाढवता तुमच्या मस्तीने. तुम्ही हे करता. आमच्या टकोरा झाल्या केस आहे. एकाच्या तोंडाकडे बघू वाटाणा, एकाच्या जणू कापाई न्यायच्यात नऊच्या पुढे आणला. अशी तोंड केले त्यांनी. बर हा तुम्ही ठरवा. आम्ही बाजू घ्यायची कोणाची? तुम्ही दोघींनी ठरवा. आम्ही आईची बाजू घ्यायची, आमच्या बायकोची घ्यायची. तुम्ही सांगा हा कोणाची घेऊन बाजू. बर आईची बाजू घ्यावी तर बायको म्हणती त्याला अजून आईच लागते, तेव्हा बाई नाही. बर बायकोची बाजू घ्यावी तर आई म्हणते तेव्हा पहिलं माझा ऐकायचा, आता बायकोच ऐकतोय तेव्हा नंदी बाईले. ऐकायचं कोणा सांगा. तुम्ही सांगा, ठरवा. आम्ही दोघीपैकी कुणाचंच ऐकत नाही. कारण आमच्यापाशी काहीच इलाज नसतो. आमच्यापाशी एकच इलाज असतो, मला तिकडं करणार काय. अडचण होते ना आमची बाजू कोणा. तुम्हाला असं वाटते का ह्याच्या उपाय माझ्या? तुम्हाला वाटते का कधी सासूची सोन्याची भांडणं होणार आहेत? माझ्याकडे औषध आहे आणि फुकाट आहे. फुकाट सांगू का? भांडणच होणार, आयुष्यात भांडण होणार नाही. सांगू का? सांगा म्हणताय म्हणजे 100% हानी होती. आता औषध आहे का? औषध आहे का? पहिल्यांदा सांगू पुन्हा. आईला का बायकोला? आईला का बायकोला? सासूला सांगू का सुनाला? तिला. पण सध्या आयांना मान देऊ आपण. आयांना मान देऊ. पहिल्यांदा बहिणीला सांगू. बहिणीला सांगू ना. ऐका. आपल्या नवऱ्याला आय आहे तेव्हा का आभाळात पडलेला नाही. तिने काळीच तोडून आपल्या हातात दिले. 20 वर्ष संपून आपल्या हातात दिले. मग त्या नवऱ्याच्या आईची मरेपर्यंत माझ्याशिवाय सेवा कोण करणार आहे? का सेवा करायला दुसरी ठेवायची त्यांनी? पण दुसरीची परवानगी देताल का तुम्ही? नाही ना. मग हे तरी करा ना तुम्ही तरी. काय होईल सांगा ना. मरेपर्यंत तिची सेवा तुम्हाला करावी लागणार आहे. पहिली गोष्ट, जेवढं तुमच्या आईवरती प्रेम करता तेवढं नवऱ्याच्या आईवर प्रेम करा ना. बरं रोज भांडून ती बिचारी जाईल कुठं? ती भांडायला लागली तर समजून घ्या. तुम्ही एक पाऊल मागे घ्या. ती म्हातारीच आहे, बडबड करत बोंबले पळकी दिसाय नाही त्याला माणूस. तुमच्यावर टिकल का ती? टिकूच शकत नाही. माघार घ्या. आणि जेवढं स्वतःच्या आईवर प्रेम करता तेवढं नवऱ्याच्या आईवर प्रेम करा. दुसरी गोष्ट, तिचा कधी अपमान करू नका. करता का अपमान? ह्यातल्या 70 जणी असे दिसतात मला. 70 जणी आत्ता सासूबर बोलत नाही. आत्ता 70 जणी. दाखवू का? दाखवा. मी खातून मारा किती करायला आलो आपण. अपमान कसा करता माहिती का तुम्ही? अपमान करण्याची तुम्ही गाऊ शकत नाही. कसा करता अपमान? आहे का? तुमची सासू आणि तुमचा स्वतःचा पोरगा संध्याकाळी जेवाय बसल्यात टीव्हीच्या पुढे. तुम्ही दोघाला 2 ताट नेऊन वाढता. दोघाला वाढता 2 ताट. आणि जाता तुमच्या सासूला नाही म्हणत, तुमच्या पोराला म्हणता. पोराला जाता म्हणता गिळ गिळ गिळ. फुकटच गिळ म्हणता. कुणाला? पोराला. आणि म्हणायचं असतं कुणाला? शाबास. काय खरं बोलतो या सासूला. तिचा अपमान करू नका. तिसरी गोष्ट, कधीतरी, रोज म्हणत नाही, कधीतरी आपल्या सासूचं प्रेमाने हातपाय दाबा. अगं बाई, पहिली 2 बरी होती पण ही तिसरं काय हे काढलं.
तिचं आणि मी तिचा मुलगा बसला. काय होईल सांगा ना, काय होईल? आपल्या आईचा आपण हातपाय दाबत नाही, तिची सेवा करत नाही. मग नवऱ्याच्या आईची सेवा केली तर काय तोटा होईल का? फायदा राहते. आशीर्वाद दिला तुम्हाला. नवऱ्याच्या आईची सेवा करा, तिचा हातपाय दाबा. पण मी हातपाय दाबताना सांगितले प्रेमाने दाबा, नाहीतर बाप म्हातारी उलटी पालती करून टाका, पेट करा तिचा. एवढ्याच गोष्टी करायच्या. बरोबर आहे. आमची म्हातारी किती खुर्ची ह्याला काय माहिती. त्यामुळे आता आया, कारण टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे आता आया. आता सुनांचे चेहरवाज खोला. बरं झालं कोणतरी ह्याला बोलणारा पाहिजे. ऐका, आपली सून आपल्या घरात आली, तिचं सगळं माहेरचं तिथंच ठेवून आली. बरोबर आहे. आई वडील तिचं तिथंच आहेत, बहीण भावांना तिथंच आहेत, तिचं आडनाव तिथंच आहे, बापाचं नाव तिथंच ठेवून आली. आपल्या घरात आली. कुणाची जेव्हा आली बोला काय आता काय वाचा बसली का तुमची? मग अशी बाप गुटगुल्या होतो त्या. बरं आता बोलायला बोलतो या. आता काय झालं? कुणाच्या जेव्हा आली आपल्या घरात? ती आपला होता म्हणून आली ना. तुम्हाला झालं नसतं ती आली असते का? नसते आली. ती मग आपल्या घरात आली. तिचं काय दुखलं खुपलं, तिला काय त्रास झाला सांगायचं कुणाला? तिने आया कुणाला सांगायचं? तिचं जिवायचं कोण आहे सांगायला जवळचं. आपला पोरगा आहे, आपण आहे. मग तिला लेकी एवढं प्रेम केलं पाहिजे ना, केलं पाहिजे ना. त्यामुळे लेकी एवढं प्रेम करा. आणि तुमच्या काळात तुम्ही किती तीर मारलं ते आताच्या नवीन पिढीला सांगायला बसू नका. आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं, आम्ही एवढी चोळी घालायचो, आता तुम्ही एवढीच घालताय, तुम्ही एवढीच घालतात ना. स्वातंत्र्य त्यांच्या गदाना काय बदललं ना, काय बदलला? स्वातंत्र्य गदाना. दुसरी गोष्ट, आपल्या सुनेची तक्रार शेजारणीकडे जाऊन करू नका. सगळ्यात घाण सवय का स्वयंपाक कोण करतो? काय सांगायची गरज आहे का? माझ्या काळात पावशे बोले त्याला महिना काढायची आठवड्याला किरडा द्यायचं कर का माझं. अगं तुला काय करायचे? तुझा नवरा 10,000 कमवत होता, त्याला लाख रुपये पगार आहे, तिने चपात्या त्याला तळली नाही तर अख्खा गोडे त्याला बाबा अंगाव वटून घेतली. पण तू गप ना. काय घेणं देणं का? बरं तिच्याकडे तक्रार करायला गेला शेजारीकडं, तिच्या सुनेने तिला 3 हाणले. हे तुम्हाला माहिती का? कशासाठी तक्रार करता? तक्रार करू नका, ध्यानात असू द्या. आणि तिसरी गोष्ट, सासवा आपला लोक बाहेर संध्याकाळी दमून आल्या तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका. तुमच्या सुनेची तक्रार तुमच्या मुलाकडे करू नका, कारण तुमचा मुलगा तिचं काहीही करू शकतो. काय कर वाघ आहे का तुमचा मुलगा? तुमचा पोरगा वाघ आहे का? वाघ आता त्याच्यावर दुर्गा बसल्यामुळे त्याचा मांजर झालं. समजून घ्या तुम्ही. खाल म्हणणारी गार पडले तिकडे. लग्नाच्या आधी फाडून टाकी, मी उलटी पालटी करीन. बसली ग, काही चालत नाही कोणाचं. आणि वाळकाय शिका. तुमच्या दुगीत भांडण कोण लावतंय? वाळकाय शिका. घरातलाच आहे जवळचा तुमच्या दुगीत भांडण लावणारा. तो कोण आहे? तुमच्या दुगीत भांडण. तुम्ही लक्ष दिलं ना आतापर्यंत? भांडण लावून कुठं आग लागते? ह्याच्या इतका सभ्य वाटणारा प्राणी ह्यांच्या भांडण लावून मोकळा ना, तो म्हणजे त्या घरातला सासरा. खतरनाक प्राणी. सुनेच्या दृष्टीने देव माणूस. सुनेच्या दृष्टीने देव माणूस. सुंज म्हणजे ना मामाची बागा का नाही, आई का नाही, हल्ली फार चिडचिड करतात. किरकोळ कारणावर भांडण करतात, आदळआपड करतात, चिडचिड करतात, रुसून वाचतात. असं सुननी तक्रार केल्यावर ह्यांनी काय म्हणलं पाहिजे? ह्यांनी सुनबाई पहिल्यापासून तिने लय हाला दिवस काढले, लय कष्ट घेतले, माझ्याकडून तिची कसली हाऊसमौज झाली नाही, त्यामुळं आता ती आजारी असती,
तू थोडी सांभाळून घे असं म्हणलं पाहिजे ना. ती तशी नाहीत म्हणत, या अवलादी तशा म्हणत नाही. ती पहिल्यापासून तशीच आहे. मी कशी सांभाळली ती माझी मला माहिती. त्यामुळं सुनाला वाटतो सासरा माझा देव माणूस. काय होतं काय, काय होतं काय, ती प्रामाणिकपणे सांगा. सगळ्या सुखदुःखात तुम्हाला साथ दिली नाही. तुमच्या आयुष्यात आल्यापासून असं त्या परिस्थितीचा सामना केला नाही तुमच्या पत्नीने. केला नाही सांगा. तुमच्या गरीबीचा बाजार तिने माहेर तिच्या मांडला. तिने तुम्हाला दसऱ्याला साडी मागितली, तुम्ही दिवाळी तुळशीचं लग्न झाल्यावर दिली. तिने तक्रार केली कधी? असं त्या परिस्थितीत साथ दिली ना, सगळ्या दुःखात साथ दिली ना. आता वय झालं, म्हातारी झाली, म्हणजे अपमान करता. हो करता अपमान, करू नका, ध्यानात असू द्या. कारण ऐका, ज्याची जोडी फुटली ना, म्हातारपणात ज्याची जोडी फुटली ना, त्यांना जाऊन भेटा, मग कळेल बायको नसलेल्याचं काय दुःख असतं. ध्यानात असू द्या. आणि एकदा जवळची मनापासून प्रेम करणारी व्यक्ती निघून गेली ना, तिथं पुढचं सगळं आयुष्य माणूस फक्त मरण येत नाही म्हणून जगत असतो. ध्यानात असू द्या. आणि मरण येत नाही म्हणून जगणं, रोज मृत्यू बघणं म्हणतात, रोज. त्यामुळं तुम्हाला सांगतोय, सुनाने आता कधीच अपमान करायचा नाही बायकोचा. म्हातारी म्हणून काय झालं, सुनाने एकटा अपमान करायचा नाही. कारण तुम्ही अपमान केला तर तुमच्या पत्नीचा डबल अपमान करणार आहे. आलं का ध्यानात? प्रेम करा. त्यामुळे आता कीर्तन झाल्यानंतर, कीर्तन झाल्यावर मला हार आणल्या ते गुलाबाची फुले त्याच्यात ती एक एक जाताना घेऊन जा प्रत्येकाने. आणि गेल्यावर म्हाताऱ्याला म्हण, ओठ ओठ. आताच बाळासाहेबांचे कीर्तन ऐकलं आणि उठवून द्या गुलाबाचा फुल, म्हणा आय लव्ह यू. का म्हातारपणात प्रेम करायचं नसतं का? नसतं करायचं, तरुणपणातच करायचं. म्हातारपणी तर लय करायचं. प्रेम करा. फक्त माझी आठ एवढीच आहे, फुल देताना फक्त आपल्याच म्हातारीला नाही तर ह्या जर तिकडे केलं तर म्हातारपणात तोंड फोडून घ्याचा. म्हणाल्या बाळासाहेबाचा हो म्हणजे मला, मी त्याला जबाबदार नाही. कळ? आणि या सगळ्याचं मुख्य कारण आहे, ध्यानात असू द्या, काम, क्रोध, लोभ. इथनं सुरुवात होतात, बाकीचे विकार चालू होत्यात. त्यामुळे काम क्रोध घालवायचं असत्यात. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि तुकोबराय सांगतात, मी भगवंताला शरण गेलो, त्याचं नामचिंतन केलं आणि भगवंताने माझ्या अंगात ते काम, क्रोध, लोभ कायमचे घालवून टाकले. अभंगाचं दुसऱ्याच्या
लोभ कायमची घालवले, त्यामुळे अवघी आनंदाची सृष्टी झाली. त्याचबरोबर अजून काय घालवलं? आठव नाठव गेले भावाभाव. आठव म्हणजे ज्ञान, नाठव म्हणजे अज्ञान. ऐका, चिंतन आहे थोडं थोडं, लय आता भास्की किती करायचं, लगेच टायमिंगला सुटतो बरोबर तुम्हाला. चिंतन आहे. आठव म्हणजे ज्ञान, नाठव म्हणजे अज्ञान. हे दोन्ही घालवायचे. मग तुम्ही म्हणता ज्ञान घ्यायचंय कशासाठी? ज्ञान घ्यायचंय अज्ञान घालवण्यासाठी. मग अज्ञान घालवण्यात ज्ञान जवळ ठेवायचं का? अजिबात ठेवायचं नाही. ज्ञान जवळ राहिले की अहंकार निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. मग ऐका, काटा पायात भरला, तुम्ही शेतात गेलाय, काटा मारला पायात, मोडतो का पायात काटा? कायच बोलायला थांबायची लागली की काटा पायात मोडला, काटा. ऐका, तिथं सोय आहे का तुमच्या कशी काढण्याची साठी? घेऊन गेलं तर जाताना जात नाही. काटा काढायचा. काटा कसा काढता? काटेरी काटा काढता. काटा काढून झाल्यानंतर परत तो काटा काढा घ्यायचा होता, तो काटा असा खिशात ठेवता, काय करता? टाकून देतात. तसं अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान घ्यायचंय. ज्ञान जवळ ठेवलं की अहंकार निर्माण होतो. त्यामुळं ज्ञान सुद्धा टाकून द्यायचंय, म्हणजे ज्ञान मिळवायचं, पण त्याचा अहंकार ठेवायचा नाही. कारण अहंकारातलं भजन केलं भगवंताला आवडत नाही. टाळा टाळे लोपला, आणि त्याचबरोबर काय गेलं? भेदभाव केला. जीवभाव देवभाव, जीवभाव देवभाव. भेद आहे ना, आपण आपल्याला जीव मानतो ते देव आहे. त्याचबरोबर देहभाव आणि देवभाव हे सगळं गेलं. आणि त्यामुळे काय झालं? झाला स्वयंमेव.
झाल्यानंतर सर्व दुःख काही ध्यानात असू द्या. दुःख मांडवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग एवढं जर दुःख असेल तर परत कुणाची संसार द्यायची इच्छा होईल का? पण तुकोबराय सांगतात जर असंच जीवन असेल, संसारात जन्माला आलो माणूस म्हणून, मी देव झालो, ऐका, काम क्रोध लोभ गेले, स्वतः देवच झालो, ह्याच्यापेक्षा काय भाग्य असेल? मग जर संसारात जन्मायचं असेल तर असं जीवन असेल तर अतिशय मोठं भाग्य अभंगाचं चौक म्हणे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे तुका म्हणे भाग्य भाग्य या नावे म्हणजे तुका म्हणे भाग्य या नावे सर्व